गुड मॉर्निंग स्टुडंट. आज आपण आपल्या जे महाराष्ट्राची अर्थव्यवस्था आहे त्या अर्थव्यवस्थामध्ये जे टॉपिक आहे त्या टॉपिकवर आपण चर्चा करत आहोत. त्या टॉपिकमध्ये आपण आज जे क्षेत्र निवड केले आहे ते क्षेत्र आहे म्हणजे सेवा क्षेत्र. या क्षेत्रात विमा, पर्यटन, बँकिंग, शिक्षण व सामाजिक सेवा इत्यादींचा समावेश केला जातो. या सेवामध्ये जर विचार केला की आपण महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेत अनेक ग्राहक सेवा किंवा आज आपण पिझ्झा घरी पोचवून देणारे जे लोक आहे, किराणा घरी पोचवून देणारे लोक आहे, यांना सेवा क्षेत्रामध्ये समाविष्ट करतो. आणि या लोकांमुळे आज महाराष्ट्रात खूप मोठ्या प्रमाणावर GDP वाढत आहे किंवा महाराष्ट्रात एक आर्थिक किंवा अर्थव्यवस्थेमध्ये वाढ होत आहे. म्हणून 1917-18मध्ये या क्षेत्रातून 54.5% म्हणजे टक्के आर्थिक योगदान आपल्या महाराष्ट्रात झालेला दिसून येतो. सेवा क्षेत्राच्या वाढीस चालना देणारी काही प्रमुख उद्योग जर म्हटला की IT किंवा ITES या सेवांनासुद्धा याच्यात समाविष्ट केला जातो. या सेवामध्ये जर विचार केला की स्टार्टअप्स, आता नवीन जे मोदी सरकारने दिलं आहे स्टार्टअप्स, क्लाउड कम्युनिटिंग किंवा विजेवरील वाहने, संरक्षण, पर्यटन व खाजगी विद्यापीठे म्हणजे शिक्षण क्षेत्रही याच्यात समाविष्ट आहे, पर्यटन क्षेत्रही याच्यात समावेश आहे. कारण या सगळ्या लोकांकडून सेवा पुरविली जातात आणि या सेवेपासून जे काही अर्थव्यवस्थेला हातभार लागतो, आपल्याला अर्थव्यवस्थेला हातभार लावणारी जी व्यवस्था आहे किंवा जे काही उद्योग आहे त्या उद्योगांचा आपण अभ्यास इथे करत आहोत. आपण पाहून राहिलो की शहरी क्षेत्रामध्ये याचा खूप मोठ्या प्रमाणावर आता प्रमाण वाढत गेलं आहे. आता अशाच पद्धतीने या सेवा क्षेत्रामध्ये कोणकोणते क्षेत्र प्रमुख आहे हे पाहू आपण. पहिला आहे पायाभूत, म्हणजे सेवा क्षेत्राला जर विकसित करायचं असला तर पायाभूत संरचना. आर्थिक विकासासाठी पायाभूत सुविधा हा अत्यंत महत्त्वाचा किंवा घटक मानला जातो. जर आपल्या देशामध्ये किंवा आपल्या प्रदेशामध्ये जर पायाभूत सोयीसुविधा उपलब्ध नसेल तर सेवा आपण देऊ शकत नाही. म्हणून सेवा क्षेत्रामध्ये सामाजिक आर्थिक विकासाची गुरुकिल्ली म्हणजे पायाभूत सुविधा आहे. पायाभूत सुविधामध्ये कोणकोणती सुविधा येते ते तुमच्या स्क्रीनवर मी दिला आहे. आर्थिक पायाभूत सुविधा, सामाजिक पायाभूत सुविधा. आर्थिक पायाभूत सुविधा म्हटला की पहिले ऊर्जा, वाहतूक, संदेशवाहन म्हणजे ज्या आपण एखाद्या घरी गेलो तर घरी जाण्यासाठी गाडीची व्यवस्था पाहिजे. त्या ठिकाणी लाईन वगैरे म्हणजे इलेक्ट्रिकची सोयीसुविधा असली पाहिजे. संदेशवाहन म्हणजे मोबाईल वगैरे म्हणजे नेटवर्क मिळालं पाहिजे. हे सोयीसुविधा आहे, याला आर्थिक सोयीसुविधा असते म्हणतात. त्यानंतर सामाजिक सोयीसुविधा म्हणजे आरोग्य. त्या ठिकाणी म्हणजे जर आपण एखाद्या गावामध्ये राहतो तर डॉक्टर किंवा मेडिकल असले पाहिजे. शिक्षण क्षेत्र म्हणजे कॉलेज, शाळा वगैरे असली पाहिजे. हे पायाभूत सोयीसुविधा आहे. या पायाभूत सोयीसुविधामध्ये आर्थिक पायाभूत सोयीसुविधांबद्दल आपण चर्चा करू. त्या आर्थिक पायाभूत सोयीसुविधामध्ये सर्वात महत्त्वाचा टप्पा आपण घेतो. आर्थिक पायाभूतमध्ये काही विशिष्ट महत्त्वाचे असतो, जसं वीज निर्मिती क्षमता. या प्रदेशामध्ये वीज निर्मिती क्षमता जास्त, त्या ठिकाणी अशा उद्योगांना वाव मिळतो. दुसरा आहे ग्रामीण विद्युतीकरण, नेटवर्क सुधारणा, ऊर्जा संवर्धनासाठी कार्यक्रम. म्हणजे हे तर निश्चितच आहे, जर आपल्याला प्रदेशाचा विकास करायचा असला तर विद्युतीकरण, ग्रामीण विद्युतीकरण वर जास्त भर द्यावा लागेल. त्यानंतर राज्यातील ग्राहकांना सुधारित LPG गॅस योजनांचा थेट लाभ. सुधारित LPG गॅस योजना. आता सुधारित LPG गॅस योजना म्हणजे जे काही सरकारने
नवीन नियमाप्रमाणे काही लोकांना विनाअनुदानित पद्धतीने गॅस कनेक्शन दिला जातो, काही लोकांना कमी किमतीमध्ये गॅस दिला जातो आणि काही लोकांना फ्रीमध्ये दिला जातो. तर अशा पद्धतीने जे LPGची गॅस योजना थेट त्यांना मिळाली पाहिजे, तरच राज्याचा विकास होईल. हे पायाभूत सोयीसुविधामध्ये मोजले जातं. राज्यात रस्ता विकास योजने म्हणजे जर आपण गावाला शहरासोबत जोडले नाही तर प्रदेशाचा विकास होऊ शकत नाही. 2001 ते 2021 पर्यंत 3.3 लाख किलोमीटर रस्ते विकसित करण्याची योजना सरकारने म्हणजे महाराष्ट्रात योजना अंमलबजावणी केली आहे. त्यानंतर मुंबई नागपूर येथे मेट्रो रेल्वेची सुरू करण्यात आली. मुंबई नागपूर रेल्वे म्हणजे आता फास्ट मुंबई ते नागपूर कनेक्शन जोडलं आहे. व्यापाऱ्यांना किंवा प्रवाशांना त्याचा फायदा होईल, म्हणजे पायाभूत सोयीसुविधामध्ये लक्षणीय फायदा आपल्याला पाहायला मिळतो. बंदरांचा सर्वांगीण विकासाकरिता महाराष्ट्र बंदर विकास धोरण सुरू करण्याचे आले. या धोरणांतर्गत केंद्र शासनाच्या सागरमाला कार्यक्रमाला प्रोत्साहन दिले आहे. सागरमाला म्हणजे जे विदेशातून आपल्या देशामध्ये जहाजमार्गे जे माल येतो त्यासाठी बंदरगाह निर्मित करावा लागतो. आणि सागरमालाची योजना जी आहे त्या योजनेच्या अंतर्गत सरकारने अनेक बंदरगाहाची निर्मिती केली आणि त्यांना डेव्हलप करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर 30 सप्टेंबर 1917 महाराष्ट्र नोंदणीकृत इंटरनेट ग्राहकांची संख्या, आता आपण पाहतो आपण नेटवरच आहोत, नेटवर 17 5.45 कोटी इतकी होती. आता विचार करा, आज दुप्पट झाली असेल, कारण ऑनलाईन शिक्षणाचा प्रसार झालेला आहे, म्हणून ऑनलाईन म्हणजे नेटची विक्री जास्त झाली असेल. त्यानंतर आहे पहिला आर्थिक पायाभूत सुविधांबद्दल आपण चर्चा केली. दुसरा सामाजिक पायाभूत सुधारणाबद्दल आपण चर्चा करू. सामाजिक पायाभूत सुधारणा हा अर्थव्यवस्थेचा एक महत्त्वाचा घटक मानला जातो. जीवनाचा दर्जा सुधारविण्यासाठी आपल्याला आर्थिक विकासाला गती देण्यासाठी केवळ दर्जा सुधारवणेच नाही तर त्या व्यतिरिक्तही म्हणजे आपल्याकडे पैसा असणे म्हणजे आपण सुधारलो असं नाही, आपल्याकडे सारी व्यवस्था असली म्हणजे सुधारले नाही, परंतु त्यासोबतच आपल्याला म्हणजे आपला समाजाचा उत्थान करून घ्यायचं असेल तर आपल्याला शिक्षण, सेवा, सार्वजनिक आरोग्य, गृहनिर्माण, पिण्याचा पाण्याचा पुरवठा, स्वच्छता इत्यादींचाही समावेश करावा लागेल. या गोष्टी जर त्याच्यात समाविष्ट नसली तर निश्चितच आपण सामाजिक विकास किंवा सामाजिक पद्धतीने विकास करून घेऊ शकत नाही. म्हणून सामाजिक विकासामध्ये याचा समावेश केला जातो. त्यामध्ये पहिलेच म्हटलं की सामाजिक सुधारणासाठी जे सुविधा आहे त्यामध्ये नंबर 1 आहे शिक्षण. शिक्षण हा मानवाची मूलभूत गरज आहे. आता पहा, लॉकडाऊन असल्यावरही आपण पाहून राहिलो शिक्षण काही थांबलेला नाही. ते कोणत्याही माध्यमातून असो पण शिक्षण सुरूच आहे. शिक्षण ही मानवाची मूलभूत गरज असल्यामुळे कुठल्याही देशात आर्थिक व सामाजिक विकासाचा शिक्षण हा महत्त्वाचा कणा मानला जातो. ज्या देशामध्ये शिक्षणाचा दर्जा कमी असतो तो कधीही प्रगतीवर जाऊ शकत नाही. म्हणून अत्यंतिक महत्त्वाचा घटक म्हणजे शिक्षण. तरुण लोकांना सर्वाधिक म्हणजे गरजेची मागणी असते. लोकसंख्येच्या दृष्टीने जर विचार केला की ज्या देशामध्ये शिक्षणाचा दर्जा जास्त असतो किंवा चांगला असतो तो देश, तो प्रदेश आपोआप प्रगती करतो. म्हणून शिक्षणावर सरकारने जास्त भर दिला आहे. भारतात शिक्षणाचे 4 टप्पे आहे. नंबर 1 प्राथमिक शिक्षण जे आपण जिल्हा परिषद शाळेमध्ये घेतलं आहे. त्यानंतर मोठ्या हायस्कूलमध्ये 8वी ते 10वी पर्यंत उच्च शिक्षण, माध्यमिक शिक्षण.
उच्च माध्यमिक शिक्षण म्हणजे 11वी ते 12वी आणि उच्च शिक्षण म्हणजे तिथून फर्स्ट इयरपासून त्या पलीकडे. तर प्राथमिक शिक्षण महाराष्ट्र राज्य सरकारने केंद्र सरकारच्या सर्व शिक्षण अभियानाअंतर्गत 6 ते 14 वयोगटातील मुलांना मोफत व सक्तीचे शिक्षणाचा अधिकार प्रदान केला आहे. म्हणजे 10वीपर्यंत पैसा लागत नाही. मोफत शिक्षण देण्याचा जे सरकारचा मानस आहे त्यांनी ते पूर्ण केला. 1917च्या आर्थिक वर्षात प्राथमिक शिक्षणावरील सरकारचा मोठा म्हणजे 19,446 कोटी रुपये इतका खर्च आलेला आहे. त्यानुसार आपण पाहतो की 1 ते 8 शैक्षणिक संस्थेच्या नुसार म्हणजे 1917मध्ये 1,04,971 शाळा होती आणि 1,49.46 लाख नोंदणीकृत विद्यार्थी. त्यानंतर शिक्षण संख्या 5.30 आणि शिक्षक विद्यार्थी प्रमाणात 30:1 30 विद्यार्थ्यामागे 1 शिक्षक आहे. याचा अर्थ आपण शिक्षणावर मोठ्या प्रमाणावर खर्च करत आहोत. याचा दुसरा म्हणजे माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षणाचा दर्जा सुधारवण्यासाठी सरकारने त्यासाठी प्रयत्न केले. शिक्षा अभियानाची अंतर्गत RMSA हे अभियान सुरू केलं. 2009मध्ये त्याची सुरुवात करण्यात आली आणि 16-17मध्ये सरकारचा या शिक्षणावर बजेट आहे 16.89 म्हणजे आपण इतका कोटी रुपये या शिक्षणावर खर्च करण्यात येतो. माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षणावर होणारा या खर्चाचा इथे अभ्यास केला तर आपण पाहून राहिलो 2016 आणि 17मध्ये शाळांची जी संख्या आहे 25,737 आणि एकूण नोंदणीकृत 66.15 शिक्षक संख्या 2.13 लाखात 2,13,000. त्यानंतर प्रत्येक 31 शिक्षकांवर 1 अशा उच्च शिक्षणावरही सरकारने मोठ्या प्रमाणावर खर्च केला. महाराष्ट्र सरकार शिक्षणावर अधिक भर देत आहे. त्यानंतर उच्च शिक्षण आपण जर म्हटलं की प्राथमिक शिक्षणाच्या सार्वत्रिकरणाबरोबर महाराष्ट्र सरकार उच्च शिक्षणाची संधीसुद्धा विद्यार्थ्यांना देत असतो. यासाठी सरकार नेहमी प्रयत्नशील असते. इथे आपण पाहून राहिलो की उच्च शिक्षण देण्यासाठी 22 विद्यापीठे असून त्यापैकी 4 कृषी विद्यापीठे, 1 आरोग्य विज्ञान विद्यापीठ, पशुवैद्यकीय विद्यापीठ, 1 तंत्रज्ञान विद्यापीठ व 15 सामान्य विद्यापीठ आहे. याशिवाय 21 अभिमत विद्यापीठे आहे. 1 केंद्रीय विद्यापीठ, 4 खाजगी अभिमत विद्यापीठे व राष्ट्रीय पातळीवर कार्य करणाऱ्या महत्त्वाच्या 5 संस्था राज्यात आहे. अशा पद्धतीने म्हणजे उच्च शिक्षणाकडेही सरकारचा मोठा रोल असतो की सरकारने उच्च शिक्षणाकडेही लक्ष केंद्रित केलं पाहिजे आणि ते सरकार करत आहे. शैक्षणिक स्वायत्ततेच्या बाबतीत जर म्हटलं की गुणवत्तापूर्ण व कौशल्याधिष्ठित शिक्षण यांचा समावेश करणे हे कायद्याने प्रमुख आहे. राष्ट्रीय उच्च शिक्षण अभियानांतर्गत 9 उपक्रम, गुणवत्तापूर्वक सुधारणा, नवप्रवेशन व संकुलाची स्थापना करणे यावर सरकार 20 कोटी रुपयाचे अनुदान देत असतो. आणि इतर जर म्हटलं की इतर म्हटलं की आता सर्व समावेशक शिक्षण, विशेष गरजांची तरतूद व गुणात्मक शिक्षण उपलब्ध करून देण्याचा सरकारने उद्देश दिव्यांगासाठी सर्वसमावेशक कार्यक्रमाची राज्य सरकारने अंमलबजावणी केली आहे. म्हणजे ब्रेल लिपीच्या माध्यमातून शिक्षण देण्याचा प्रयत्न, अपंगांना सोयीसुविधा उपलब्ध करून दिली आहे. मुलींच्या शिक्षणावर प्रोत्साहन मिळावे म्हणून उच्च माध्यमिक स्तरापर्यंत मोफत शिक्षण, ग्रामीण भागातील मुलांना ST प्रवास मोफत,
शाळेपासून 5 किलोमीटर अंतरावर राहणाऱ्या गरजू मुलींना सायकलचे वाटप इत्यादी योजना सरकारने अंमलबजावणी केली आहे. प्रौढ साक्षरता ज्या लोकांनी आपल्या वयात अभ्यास केला नसेल त्यांच्यासाठी प्रौढ साक्षरता वाढावी म्हणून प्रत्येकासाठी शिक्षण साक्षर भारत अभियानांतर्गत योजना सुरू केली आहे. त्यानंतर आदिवासींचे शिक्षण. आदिवासी लोकांना शिक्षण देण्यासाठी राज्याच्या कक्षेत रोजगार वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आदिवासी क्षेत्र म्हणून जे ठरवलेले क्षेत्र आहे त्या ठिकाणी आश्रमशाळा सुरू केली. आदिवासी विद्यार्थ्यांना निवासी पद्धतीने त्यांना शिक्षण देण्यासाठी विशिष्ट सोयीसुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्यासाठी सरकार 556 कोटी रुपये अनुदानित आश्रमशाळा म्हणजे आश्रमशाळेच्या माध्यमातून त्या सरकार खर्च करतो आणि जवळपास आपल्या भारतात वसतिगृह आणि आश्रमशाळा आपल्या महाराष्ट्रात वसतिगृह आणि आश्रमशाळा मोठ्या प्रमाणात दिसून येतो. अशा पद्धतीने आपण पाहतो पायाभूत सोयीसुविधा आणि पायाभूत सोयीसुविधामध्ये नंबर 1 आपण आणि सामाजिक सोयीसुविधा साठी सामाजिक व पायाभूत सोयीसुविधांचा अभ्यास इथे केला. यानंतर आपण आरोग्य सेवा या टॉपिकवर उद्या चर्चा करू. ओके, बाय.